न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा। नाशिकमधील अंधश्रद्धेच्या नावाखाली महिलांचं शोषण केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणात रोज नवे खुलासे समोर येत आहेत। सध्या विशेष तपास पथक या प्रकरणाची सखोल चौकशी करत असून अशोक खरात याला न्यायालयाने 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। या चौकशी दरम्यान खरातने केलेले काही दावे अत्यंत धक्कादायक असून स्वतःला वाचवण्यासाठी तो विविध कारणे देत असल्याचं समोर आलंय। त्यामुळे या प्रकरणामध्ये राज्यभरात मोठी खळबळ उडाली आहे। तपासादरम्यान अशोक खरातने केलेला सर्वात वादग्रस्त दावा म्हणजे महिलांसोबत केलेली कृती ही विधीचाच एक भाग असल्याचं त्यांनी सांगितलंय। त्याचबरोबर मी कुणावरही जबरदस्ती केली नाही असं त्यानं स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलाय। मी लोकांचं भलं केलं पण तेच माझ्यावर उलटले असं म्हणत त्यांनी आपल्यावरचे आरोप फेटाळण्याचा प्रयत्न केला। इतकंच नव्हे तर माझ्या अंतर्मनानं मला धोका दिला, आता मी फक्त माझ्या मेंदूचं ऐकेल असंही तो म्हणाल्याची माहिती समोर आली आहे। या विधानामुळे तपास यंत्रणाही सावध झाल्या। दरम्यान तपासासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणारा खरातचा मोबाईल फोन पोलिसांनी जप्त केलाय। या मोबाईलमधील डेटा पुनर्प्राप्त करण्याचं काम सुरू असून त्यातून महत्त्वाचे पुरावे मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र K9 चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।